नमस्कार प्रेक्षकांनो, तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो अमृता आणि ऐश्वर्या दोघेही गावी आलेले असतात, सावलीच्या घरी आलेले असतात आणि ऐश्वर्याचा पाय पूर्णपणे शेणात बरबटलेला असतो. ती बोलते, मॅड पटकन पाणी घेऊन ये, मला माझा पाय धुवायचा आहे. तेव्हा सावली बोलते, हो हो आणते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, अजून एक, आणि आमच्या बॅग्सना आतमध्ये घेऊन जा. तेव्हा सखदेव बोलतो, हो हो घेऊन जातो. असं म्हणतच ते बॅग्स उचलतात आणि आतमध्ये घेऊन जातात. ऐश्वर्याचं मात्र पूर्णपणे डोकं फिरलेलं असतं. ती बोलते, वहिनी अहो हे काय पद्धतीचं घर आहे, बघताय ना तुम्ही, किती घाण आहे, असं कुठे असतं का? अहो याच्यापेक्षा आपल्या कंपनीचं गोडाऊन बरं आहे. तिघेही दोघींचं सामान उचलतात, लगेच उचलतात आणि आतमध्ये घेऊन येतात. सोहम बोलतो, बबलू आता या वहिनीला इकडे यायची काय गरज होती, आता आपण आपले प्लॅन एक्झिक्यूट कसे करायचे? तेव्हा बबलू बोलतो, नाहीतर काय, नुसती कबाब मी हड्डी. आता त्या दोघांना आपण एकत्र कसं आणायचं, सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र कसं आणायचं? आणि मला कळत नाही या ऐश्वर्या वहिनी इकडे आली कशी? तेवढंच तिथे एकनाथ येतो आणि बोलतो, आली आहे ना मग असू दे. आणि कसं आहे, ती साऊच्या सासरकडची मंडळी आहे आणि त्यांचा पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि सखदेवा याकडे नीट लक्ष दे, त्यांची सोय कशी नीट होईल ना याच्याकडे लक्ष दे, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडता कामा नये. तेव्हा सखदेव बोलतो, बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय, त्या कशाही असू देत, पण आपण आपला चांगुलपणा अजिबात सोडायचा नाही. आणि पांडुरंग आपल्या पाठीशी आहे ना, तो सगळं व्यवस्थित करेल, तो कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. इकडं आपण पाहतो तर काय, सावली बाडीतून पाणी घेऊन बाहेर येते आणि बोलते, ऐश्वर्या मॅडम तुम्ही साईडला या, इथे तुम्ही पाय धुवू शकता. तेव्हा ऐश्वर्या बोलते, सावली मूर्ख, तुला काय वाटतं या घाणीला मी हात लावणार आहे? मी अजिबात माझ्या चपलांना हात लावणार नाहीये. ते पाहून सावली बोलते, ऐश्वर्या मॅडम तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका, मी धुते. असं म्हणतच ती पाणी तिच्या चपलांवरती ओतते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, नीट टाक आणि लवकर कर. आणि अशा प्रकारे ती तिच्या चपला स्वच्छ करून घेते आणि बोलते, सावली तुला एक गोष्ट सांगू का, खरं तर तू हेच काम डिझर्व करतेस. आणि हे असलं तुमचं घर आहे का? अगं किती घाण घर आहे, मला हेच पटत नाहीये, तुम्ही इतक्या घाणेरड्या घरामध्ये कसे काय राहू शकता? असं बोलून ऐश्वर्या तिकडून निघून जाते. ऐश्वर्या गेल्यावर अमृता बोलते, सावली अगं कशी आहेस तू? तुला माहित नाहीये मला तुझी किती आठवण येत होती. अगं इतक्या कमी वेळा तू इतका लळा लावलायस ना की मला राहवलंच नाही, म्हणून मी तुझ्याकडे पळत पळत आले. असं म्हणतच ते सावलीला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा सावली बोलते, वहिनी मला वेगळंच टेन्शन आलंय, ऐश्वर्या मॅडम अचानक इकडे कशा काय आल्या? आणि आम्ही तर त्यांची कसलीच सोय नाही केलेली, त्या इथे कशा राहतील? तेव्हा अमृता बोलते, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, आणि तसंही ती स्वतःहून आली आहे आणि छोट्या मोठ्या अडचणी ती काही सांभाळून घेईलच. चल घरात जाऊया. असं म्हणतच दोघेही घरात जातात. इकडे आता ही जयंती भैरवीला फोन करते आणि बोलते, माई आज मी तुम्हाला लई भारी बातमी देणार आहे. तेव्हा भैरवी बोलते, हो का? दरवेळी तू असंच म्हणते जयंती, आणि देतेस काय फुसकी बातमी. तेव्हा जयंती बोलते, पण मला 250 रुपये मिळाल्याशिवाय मी काय तुम्हाला बातमी देणार नाही, कारण कसं आहे ना, लिपस्टिक आयब्रो फेशियल यासाठी किमान 250 रुपये तरी लागतात. तेव्हा भैरवी बोलते, ठीक आहे पैसे दिले, सांग आता बातमी काय आहे? तेव्हा जयंती बोलते, ती मेंढळ्यांची पांढरी पाल अहो ती इकडे आली आहे आमच्या भागवतांच्या घरी, आणि काय तरी धमाका होणार याची मला 100% खात्री आहे. तेव्हा भैरवी बोलते, बरं ठीक आहे, मी तुला 250 देत नाही तर 2000 रुपये देते. तिकडे जे काही घडतं ना त्याची खड आणि खड बातमी मला कळलीच पाहिजे. इकडे आपण पाहतो तर काय, सारंगच्या खोलीमध्ये अमृता आणि सारंग दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. अमृता म्हणते, सारंग बघ ना, खोली तशी लहान आहे पण चांगली आहे ना? तेव्हा सारंग बोलतो, अजिबात नाही, तसं काहीच नाही आहे, आणि एका खोलीमध्ये झोपण्यासाठी जेवढी जागा असायला हवी तेवढी आहेच की, आणि काय पाहिजे? पण तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हापासून मी इकडे आलोय ना मला शांत वाटतंय, माझ्या डोक्यावरचा पूर्ण स्ट्रेस निघून गेलाय. आपल्या घरी असताना मला कामाचा खूप स्ट्रेस यायचा, इथे सुद्धा मी काम करतोयच की, फोनवरून माझी सगळी कामे सुरू आहेत, पण तो स्ट्रेस नाही आहे, कारण मला असं वाटतंय मी निसर्गाशी जोडला गेलोय, खूप शांत वाटतंय मला. तेव्हा अमृता बोलते, सारंग तुला जर वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का, तुझा सावलीबद्दल काय विचार आहे? सारंग आता काहीतरी बोलणार तेवढंच त्यांच्या खोलीमध्ये सावली येते आणि बोलते, सारंग सर जेवणाची सगळी तयारी झाली आहे, तुम्ही जा फ्रेश होऊन या, हात पाय धुवा. तेव्हा सारंग ठीक आहे बोलतो आणि तिकडून निघून जातो. सावली बोलते, वहिनी तुम्ही पण चला ना. तेव्हा अमृता बोलते, तू जरा बस ग, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय, तुला एक गुड न्यूज द्यायची. तेव्हा सावली बोलते, काय गुड न्यूज खरंच? तेव्हा अमृता बोलते, नाही ग तशीवाली गुड न्यूज नाही, बघ ना सावली इथे कसं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा सावली बोलते, हो ना सगळं छान सुरू आहे. तेव्हा अमृता बोलते, तसं नाही ग, मला असं वाटतंय तू सारंगचं मन जिंकलंयस. तेव्हा सावली बोलते, नाही वहिनी तसं नाही आहे, कारण सारंग सरांचं मन जिंकणं इतकं सोपं नाही आहे.
आणि तुम्हाला दिसतात ना तितक्या गोष्टी साध्या सोप्या नाही आहेत, खूप किचकट आहेत. तेव्हा अमृता बोलते हो का, पण इथे आल्यापासून मला सारंगमध्ये बदल झालेला जाणवतोय आणि मला खात्री आहे तो तुझ्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह विचार नक्कीच करेल. सावली ठीक आहे बोलते आणि बोलते चला वहिनी जेवूया, सगळे आपली वाट बघत असतील. असं म्हणतच ती अमृताला घेते आणि हॉलमध्ये येते. पाहते तर काय सगळीच जेवायला खाली बसलेले असतात. ते पाहून अमृता जाम खुश होते आणि बोलते अरे वा, भारतीय बैठक, खूप वर्षानंतर मी अशी जेवणार आहे. असं म्हणतच ती जेवायला बसते आणि तेवढंच तिथे ऐश्वर्या येते फ्रेश होऊन आणि बोलते हे सगळं काय आहे फालतू, आणि मला एक सांगा जेवायला हे असं बसतात का? आणि सारंग मला असं वाटतंय तू एक गोष्ट विसरलायस, आपण मेहंदळे आहोत, आपला एक स्टँडर्ड आहे. आणि हे सावली, तुम्हाला डायनिंग टेबलची व्यवस्था करता आली नाही का? आणि तुम्हाला जर एवढी सगळी सोय करता येणारच नव्हती तर सारंगला बोलवायचीच काय गरज होती? नाहीतर एक काम करायचं, सारंगची हॉटेलमध्ये सोय करायची. तेव्हा सावली बोलते ऐश्वर्या मॅडम ते सुद्धा आम्ही केलं असतं, पण कसं आहे गावामध्ये हॉटेल नसतात ना म्हणून. पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आमच्या परीने आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते हो का, पण कमी पडायला तुमच्याकडे आहेच काय? तुम्ही ना भिक्कारी आहात भिक्कारी. रूपम कॉस्मेटिकचा मालक तिलोत्तमा मेहंदळेंचा मुलगा तुमच्या घरी आलाय आणि तुम्ही इतकी घाण अरेंजमेंट केली आहे. आणि मॉमला जर हे सगळं कळलं ना तर ती सारंगला एक मिनिटसुद्धा इथे थांबू देणार नाही. आणि आता मात्र सारंगला राहवत नाही. तो बोलतो वहिनी तू त्याची काळजी करू नकोस, मी मॉमशी बोलेन, तू बस खाली. आणि मुळात मला या गोष्टींचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये, या सगळ्या गोष्टी मला तर आवडतात, तू बस बरं, उगाच वाद घालू नकोस. असं म्हणतच तो ऐश्वर्याचा चांगलाच पचका करतो. आणि मग काय ऐश्वर्याला खाली बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो, त्यामुळे ती जेवायला खाली बसते. तेवढंच कानू बोलते ताईसाहेब म्हणजे ती अमृताला म्हणते. ती बोलते ताईसाहेब आज ना माझ्या साऊने तांदळाची खीर केली आहे, अहो तिच्या हाताला लई भारी चव आहे, तुम्ही एकदा खाऊन बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा आता सगळेजण खीर टेस्ट करतात. बबलू बोलतो सावली वहिनी अगं खीर भारी झाली आहे. तेव्हा सोहम सुद्धा बोलतो कमाल, या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कोणताच शब्द नाहीये, कमाल खीर झाली आहे. तेव्हा अमृता सुद्धा बोलते हो ना सावली, खरंच खीर ना खूप छान झाली आहे, कमाल झाली आहे. काय सारंग खीर आवडली का? तेव्हा सारंग सुद्धा सावलीकडे बघून स्माईल करतो आणि बोलतो छान झाली आहे. आणि तेवढंच ही ऐश्वर्या जोरातच ओरडते. ती बोलते शी, या खिरीमध्ये काहीतरी घाण आहे, बहुतेक यामध्ये किडा आहे, मला ना जेवायचंच नाही आहे, यक्स. तेव्हा सारंग बोलतो वहिनी जरा मला ती वाटी दे, मला सुद्धा बघायचंय त्यामध्ये किडा आहे का काय. तेव्हा अमृता त्याला वाटी पास करते. सारंग ते बघतो आणि बोलतो ऐश्वर्या वहिनी हा किडा नाहीये, ते चारोळे आहेत. आणि मला मान्य आहे आपल्या दररोजच्या वापरातल्या गोष्टी इथे नाही आहेत, पण हे सुद्धा काय वाईट नाहीये. आणि ज्या दिवसापासून मी बबलू आणि सोहम आलोय ना आम्हाला तर कोणताच प्रॉब्लेम नाही जाणवलेला. आणि मग आम्ही सगळे जर जेवतोय तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि एक गोष्ट विसरू नकोस, आईबाबांनी सुद्धा गरिबीत दिवस काढलेत आणि आईबाबांनी काय शिकवलंय, आहे त्या परिस्थितीत राहायचं आणि जीवन जगायचं. आणि प्रभू श्रीरामाने सुद्धा शबरीची बोरं भेदभाव न करता खाल्ली होतीत, मग आपण कोण आहोत? आणि तुला जर खायचं नसेल ना तर नको खाऊ, पण असा अन्नाला नावं ठेवू नकोस. सावली एक काम कर, तिला दुसरी वाटी दे. आणि वहिनी भागवत कुटुंबाकडून मी तुला रिक्वेस्ट करतो, त्यांनी जो काही पाहुणचार केलाय ना तो प्लीज स्वीकार, कारण त्यांनी हे सगळं खूप प्रेमाने केलंय, मायेने केलंय. तेव्हा एकनाथ सुद्धा ऐश्वर्यासमोर हात जोडतो आणि बोलतो ताईसाहेब बसा की बसा. आणि हे सगळं बघून तर सावलीला खूप छान वाटतं, सगळ्यांचं जेवण आवरलेलं असतं. तेव्हा सावली सगळी खरकटी भांडी उचलते आणि बाहेर घासायला घेऊन येते. तेवढंच तिथे अमृता येते आणि लगेच साडी खोचू लागते आणि बोलते सावली चल मी तुझी मदत करते. तेव्हा सावली बोलते अजिबात नाही, तुम्ही आमच्या पाहुणे आहात, तुम्ही अजिबात भांड्यांना हात लावायचा नाहीये, तुम्ही बसा बरं माझ्याबरोबर गप्पा मारा. तेव्हा अमृता बोलते सावली मला तर असं वाटतंय की सारंग ना फार बदललाय, मला तर असं वाटू लागलंय की तो तुझ्या प्रेमातच पडलाय. तेव्हा सावली बोलते कशावरून? तेव्हा अमृता बोलते आता नाही का सारंगने तुझी बाजू घेतली आणि माणूस तेव्हाच असा वागतो जेव्हा त्याला समोरच्या माणसाबद्दल आपुलकी वाटू लागते. आणि आजचा भाग इथे संपतो.